नमो बुद्धाय, जय भीम। मी बुद्धम जाधव द ग्रेटेस्ट मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण आलो आहे मंडेश्वरी बुद्ध लेणी पाहण्यासाठी। ही बुद्ध लेणी मुंबईच्या उपनगरातील बोरुल येथील माउंट पोईंटसूर या डोंगरामध्ये बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे। माउंट पोईंटसूर या नावानेच बोईसर हे नाव पडलेलं आहे। या लेणीचा इतिहास जर पाहिलं तर 520 ते 550 मध्ये बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे। दहिसरच्या नदीकाठावर या बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं होतं। या नदीचा प्रवाह आज बदललेला आहे। 1544 मध्ये पोर्तुगीज इथे राहत होते आणि त्यांनी इथे आपलं प्रार्थनास्थळ इथे तयार केलं होतं। या शिल्पांवरून हेच लक्षात येतं की इथे बुद्ध शिल्प होतं। ते शिल्प नष्ट करून जे पोर्तुगीज ज्यावेळेस इथे आले होते त्यांनी इथे क्रॉस तयार केलेला आहे। अशा प्रकारे इथे क्रॉस तयार करण्यात आलेला आहे। 1739 ला मराठ्यांनी आक्रमण करून ही जी बुद्ध लेणी आहे ती त्यांनी स्वतंत्र केली। त्यानंतर बराच वर्ष ही बुद्ध लेणी ओसट पडली होती। भारतीय पुरातत्व विभागाने याच्याकडे लक्ष देऊन या लेणीचा शोध घेऊन त्यांनी आज त्याच्याकडे लक्ष देत आहे। वरती जे चर्च आहे त्यावरती देखील भारतीय पुरातत्व विभागाचं लक्ष आहे। चर्चचा परिसर पाहिल्यानंतर असं वाटतं की इथे मूर्ती वगैरे बसवण्यात आली असेल। खूप मोठे शहर त्यावेळेस बांधण्यात आलं होतं। आज हा भग्नावस्थेत आहे। संपूर्ण चर्चचा भार त्या लेणीवरती येतो म्हणून ते दगड जे कमजोर पडलेले आहेत। भारतीय पुरातत्व विभागाने या लेणीकडे विशेष लक्ष देऊन त्यांचे जे पिलर आहेत ते लेणीचं जे बांधकाम आहे त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। या बुद्ध लेणीवरती बरेचसे कारणे लोक इथे राहून गेलेले आहेत। ज्यावेळेस भारतात पोर्तुगीज आले त्यांचं देखील प्रार्थनास्थळ त्यांनी तयार केलं होतं। ज्यावेळेस महायुद्ध झालं त्यावेळेस सैनिक देखील होते ते देखील इथे निवासस्थान करत होते। आज देखील आपल्याला इथे या बुद्ध लेणीचं मंदिरामध्ये रूपांतर झालेलं दिसून होतं। आतमध्ये आपल्याला शंकरजी पिंडी वगैरे पाहायला मिळते। इथे जे पंडित जे आहे ते इथे राहून या मंदिराची या देवांची पूजा अर्चा वगैरे करत आहे। खूप सुंदर अशी या बुद्ध लेणीचं त्यावेळेस कोरीवकाम झालेलं होतं। हे जर आपण शिल्प पाहिलं हे जातक कथा आहेत, म्हणजे बुद्धांच्या जन्माच्या पूर्वी बुद्ध कथा आहेत। बुद्ध आम्यांसाठी धम्म आणि चांगलं वर्तवणूक यासाठी ह्याची ही शिकवण आहे। याआधी आपण जोगेश्वरीची लेणी पाहिली, त्या लेणीच्या मध्ये जे शिल्प आहे त्याचप्रमाणे येथील या बुद्ध लेणीमध्ये शिल्प कोरण्यात आलेलं आहे। चला तर मग बुद्ध संस्कृती जाणून घेऊया, बुद्ध संस्कृती समजून घेऊया। हा आहे लेणीचा परिसर। समोर जर आपण पाहिलं तर आपल्याला बुद्ध लेणी पाहायला मिळते। ते आपल्याला बुद्ध लेणीच्या समोर आपल्याला इथे बोधी वृक्ष पिंपळमाळचं झाड आपल्याला इथे पाहायला मिळतं। भला मोठा लेणीचा परिसर आहे। इतक्या मोठ्या कातळामध्ये बुद्ध लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे। हे जर पाहिलं हे लेणीचं मुख्य बांधकाम आहे। त्याच्या बाजूलाच इथे या कातळामधून हा जो रस्ता केला आहे या साईडला भिक्षू निवासस्थान तयार करण्यात आलेले आहेत। ते वरच्या साईडला जर पाहिलं आपण हे जे आहे हे चर्चचे अवशेष आहेत। या साईडून जाण्यासाठी वरती रस्ता आहे। लेण्यांच्या वरच्या बाजूला जर आपण पाहिलं तर हे जुन्या काळातील चर्च आहे। ज्यावेळेस इथे पोर्तुगीज आले त्यांनी लेणीच्या वरच्या साईडला हे चर्च बांधलेलं आहे। ते चर्च आता आपल्या भग्नावस्थेत पाहायला मिळत आहे। या बुद्ध लेणीवरती आपल्याला उजव्या साईडला एक क्रॉस देखील पाहायला मिळतो। ते बुद्ध शिल्प होतं, त्यांनी नष्ट करून त्यांच्यावरतीच ते क्रॉस तयार केलेला आहे। त्या क्रॉसच्या बाजूला देखील आपल्याला बुद्ध शिल्प पाहायला मिळतात। या लेणीला बडा मोठा धडा गेलेला आहे। इथले जे काही पिलर आहेत ते आपल्याला भग्नावस्थेत पाहायला मिळत आहेत। हे येथील लेणीचे अवशेष आहेत। इथे जर आपण बघितलं की भलं मोठं पाण्याचं टाकं आहे। लेणीच्या दोन्ही साईडला इथे यक्षी शिल्प कोरण्यात आले होते। या साईडला जर बघितलं हे संपूर्ण भग्नावस्थेत आहेत। हे पण बघितलं हे पण पूर्ण भग्नावस्थेत आहेत। येथील लेणीचा
सभागृह आहे. इथे आपल्याला शिल्प पाहायला मिळतात. ही जर मूर्ती पाहिली ही गौतम बुद्धांची मूर्ती आहे. साईडला जर आपण बघितलं तर हे एलिफंट बुद्धा हे शिल्प आपल्याला पाहायला मिळतं. वरच्या साईडला जर बघितलं तर येथे देखील त्रिमूर्ती अशी कोरण्यात आलेली आहे. ते देखील आपल्याला त्रिमूर्ती पाहायला मिळते. ही जर मूर्ती आपण बघितली तरी एलिफंटा बुद्ध लेणीमध्ये अशा प्रकारची आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. आज जे महाराष्ट्र टुरिझम आहे त्याचं सिम्बॉल देखील अशाच प्रकारे आहे. एलिफंटामध्ये जर मूर्ती बघितली तर 3 चेहऱ्यांची मूर्ती तिथे कोरण्यात आलेली आहे. एलिफंटा जी बुद्ध लेणी आहे किंवा जोगेश्वरी बुद्ध लेणी आहे त्याचप्रमाणे या लेणीचं देखील कोरीवकाम झालेलं आहे. एलिफंटा बुद्ध लेणीमध्ये देखील आपल्याला असे शिल्प पाहायला मिळतात. बरेचसे शिल्प नष्ट झालेले आहेत. त्या मंडपेश्वरी बुद्ध लेणीमध्ये जे शिल्प कोरण्यात आलेले आहे ते गणेश, ब्रह्मा किंवा विष्णूची मूर्ती नसून त्या बुद्ध जातक कथा आहेत. या लेणीमध्ये ज्या कलाकृती आहेत हिंदू देवदेवतांच्या पौराणिक कथा नसून त्या बौद्ध जातक कथा आहेत. बरीचशी लोक शिव पार्वती विवाह असं सांगतात किंवा नटराज यांची मूर्ती आहे असं सांगत असतात, पण असं नसून हे बौद्ध जातक कथा आहेत. खूप सुंदर असं या लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे. जर आपण यांचे शिल्प बघितलं तर या जातक कथा आहेत. जातक कथा म्हणजे काय? बुद्धांच्या जन्माच्या आधी, गौतम बुद्धांच्या जन्माच्या पूर्वी जन्मावरील कथा आहे. या कथा बौद्ध धर्माच्या अनुयायांना धम्म आणि चांगल्या परिवर्तन शिकवत आहेत. या कथांमध्ये बुद्ध विविध रूपात जसे की मनुष्य, प्राणी किंवा देव या रूपात जन्माला येतात. ते चांगल्या गोष्टी करतात. याच्या जातक कथा आहेत ह्या बुद्ध धम्म आणि चांगली वर्तणूक हे शिकवतात. त्यामुळे बुद्ध धम्मामध्ये ही एक शिकवण आहे. बुद्ध जन्माला येताना अनेक रूपात, विविध रूपामध्ये बुद्ध जन्माला येतात. मनुष्य असेल, देव असेल, प्राणी असेल, या रूपामध्ये बुद्ध जन्माला येतात. त्यामुळे आपल्या लेणीमध्ये अशा प्रकारचे शिल्प पाहायला मिळतात. बुद्ध जन्माला आल्यानंतर समाजासाठी, जनतेच्या कल्याणासाठी चांगलं काम करतात. त्यामुळे हे दगडात कोरलेलं हे शिल्प आहे हे चांगले वागणूक आपल्याला शिकवतात. जर मूर्ती आता बघितली ही तुटलेली आहे. त्याचे हे पायाचे इथे आपल्याला अवशेष पाहायला मिळतात. खूप सारं सुंदर असे शिल्प आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे जे आहे ते दीपस्तंभ आहे. आपल्याला पाहिल्यानंतर ते आपल्याला नंदी पाहायला मिळतो. येथील या लेणीचं हे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराला खूप सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. हे शंकराचं पिंड आपल्याला आतमध्ये आल्यावर पाहायला मिळतं. हे येथील अवशेष आहे. जे भला मोठा फोटो शंकरांचा इथे लावण्यात आलेला आहे. जर बघितलं सध्या लॉक लावण्यात आलेला आहे. आतमध्ये देखील आपल्याला लेणीचं काम झालेलं दिसतंय. सध्या इथे जे पंडितजी राहत आहेत ते इथे निवासस्थान करत आहेत. सध्या आतमध्ये आपण जाऊ शकत नाही. आतमध्ये देखील लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे. या लेणीचं जे सभामंडप आहे दोन्ही साईडला कोरीवकाम झालेलं आहे. तर आपण बघू शकतो या साईडला देखील लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे. तर अशा प्रकारे खूप सुंदर असं या लेणीचं काम झालेलं आहे. या पिलरवर देखील इथे सुंदर असं कोरीवकाम झालेलं होतं, पण आता या दगडाची खूप सारी झीज झालेली आहे. बरंचसं शिल्प हे धूसर होत गेलेलं आहे. हे बघा, दगड कमजोर पडल्यामुळे बरीचशी दगडाची झीज झालेली आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि याच्यावरील जे शिल्प आहे ते देखील धूसर झालेलं आपल्याला दिसून येतो. येथील शिल्प जर पाहिलं की खूप सुंदर प्रकारे या शिल्पाचं कोरीवकाम झालेलं होतं.
अशा प्रकारे इकडे लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे. अंधार आहे, ते कपाट वगैरे ठेवण्यात आलेलं आहे. त्या साईडला जर बघितलं हे कोरीवकाम आपल्याला पाहायला मिळतं. मोठं असं लेडीचं सभामंडप आहे. सध्या लेडीचे जे पिलर आहेत ते बरेचसे कमजोर पडलेले दिसत आहेत, बरेचसे नाजूक झालेले आहेत. भारतीय पुरातत्व विभागाने याकडे लक्ष देऊन त्यांची योग्य प्रकारे काळजी घेऊन बांधकाम नव्याने केलं पाहिजे. संपूर्ण लेणीचा जो वजन आहे हे जे मेन पिलर आहेत त्याच्यावर पडतो. त्यांची परिस्थिती आज या पिलरची बरीचशी ढासळत चाललेली आहे. या बुद्ध लेणीला मंडेश्वरी बुद्ध लेणी नाव का पडलं तर कारण की हे जे सभामंडप आहे, हे जे सभागृह आहे याच्यावरूनच हे नाव पडलेलं आहे. तर म्हणजे कसं, मंडपाचा ईश्वर किंवा सभागृहाचा ईश्वर यावरून मंडेश्वरी बुद्ध लेणीचं नाव पडलेलं आहे. हा जो लेणीचा बाहेरील जो वरांडा आहे याच्या साईडला आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळते. त्या पाण्याच्या टाकीचा वापर हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी केला जातो. त्या उजव्या साईडला देखील आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळते. जर वरती जर बघितलं आपण, इथे देखील शिल्प कोरण्यात आलं होतं, पण ते आज संपूर्ण नष्ट करण्यात आलेलं आहे. शिल्पाला जर समोर बघितलं तिथे आपल्याला क्रॉस पाहायला मिळतो. ते क्रॉस का मिळतं? ज्यावेळेस पोर्तुगीज भारतामध्ये आले होते त्यांनी या लेणीवरती कब्जा केला होता. त्यानंतर त्यांनी इथे समोरील जी मूर्ती तोडून, ते शिल्प तोडून त्यावरती त्यांनी क्रॉस तयार केलेला आहे. हे बघा, आपल्याला इथे क्रॉस पाहायला मिळतो. त्या क्रॉसच्या दोन्ही साईडला जर बघितलं आपण, या लेफ्ट साईडला आणि राईट साईडला, तर आपल्याला तिकडे शिल्प पाहायला मिळतात. एकेकाळी पोर्तुगीज यांचे देखील हे प्रार्थनास्थळ होतं. भारतात पहिल्यांदा जे पोर्तुगीज आले ते 1498 या साली ते आले. या पोर्तुगीजच्या 100 वर्षांनंतर भारतामध्ये ब्रिटिश आले होते. पोर्तुगीज जेव्हा इथे आले, त्यांची जेव्हा राजवट इथे होती, त्यांची राजवट इथे असताना त्यांनी हे प्रार्थनास्थळ इथे तयार केलं होतं. इथे आपण साईडला बघितलं, लेणीच्या डाव्या साईडला एक भलं मोठं आपल्या पाण्याचं टाकं पाहायला मिळतं. वरून जर हे छोटंसं होल असेल, पण हे खालच्या साईडला जर बघितलं तर संपूर्ण असं हे इथपर्यंत असं आतील साईडला देखील खालच्या साईडला या पाण्याच्या टाकीचं कोरीवकाम झालेलं आहे. एक भलं मोठं पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला मिळतं. इथून जर आपण आतमध्ये गेलो तर आपल्याला लेणीच्या डाव्या साईडला देखील कोरीवकाम झालेलं दिसतं. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक लेणीकडे आतील साईडला जायला रस्ता आहे आणि एक बाहेरील साईडला जायला रस्ता कोरण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे हे इथे लेणीचं कोरीवकाम झालेलं आहे. हा आतील साईडला जाण्यासाठी हा दुसरा रस्ता आहे. हे भिक्षू निवासस्थान आहे. हे जे कोरीवकाम पाहिल्यानंतर असं वाटतं की या लेणीचं अर्धवट काम झालेलं आहे. या साईडला जरी आपण पाहिलं, इथे देखील हे अर्धवट काम झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. भिक्षू निवासस्थान याचं हे अर्धवट काम झालेलं आहे. जोगेश्वरी येथील आपण ती बुद्ध लेणी पाहिली, त्या लेणीमध्ये देखील अशी शिल्प आहेत. त्या लेणीचं देखील बांधकाम याच प्रकारे झालं आहे असं आपल्याला अंदाज सांगता येईल. कारण की एलिफंटा लेणी झाली, अंधेरी येथील महाकाळी लेणी झाली, बोरिवली येथील मंडेश्वर लेणी आणि जोगेश्वरी येथील जी बुद्ध लेणी आहे यांचं जे बांधकाम आहे, हे जे शिल्प आहे जवळजवळ हे सेमच आहेत. जोगेश्वरी बुद्ध लेणी जी ज्यावेळेस बांधण्यात आली 520 ते 550 दरम्यान, ही बुद्ध लेणी आहे. ही जी येथील मंडेश्वरी बुद्ध लेणी आहे ही देखील 520 ते 550 या दरम्यान बांधलेली आहे.
तर अशा प्रकारे हे ज्या लेण्या आहेत, जे बाहेरील जे पोर्तुगीज आले होते, त्याच्यानंतर बाहेरील ब्रिटिश आले होते, त्यांच्या राजवटीखाली होते. ज्यावेळेस मराठ्यांनी 1739ला इथे जी राजवट होती त्यांच्यावरती आक्रमण केले आणि ही लेणी स्वतंत्र केली. त्याच्यामुळे आपल्याला इथे हे देवनगरीमध्ये जे हाती लेणीचं जे प्रवेशद्वार आहे त्याच्या उजव्या साईडला देवनगरीमध्ये इथे शिल्प कोरण्यात आलेलं आहे. राजीव गांधी राष्ट्रीय स्मारकमधील जी कान्हेरी बुद्ध लेणी आहे ती जेवढी प्रसिद्ध आहे, ती जेवढी मोठी आहे, त्यापेक्षाही कमी प्रसिद्ध आहे आणि कमी आकाराची आहे. त्यामुळे इथे आपल्याला गर्दी कमी पाहायला मिळते. लोकांना माहिती नसल्यामुळे लोक इथपर्यंत येत नाहीये. माझं सांगण्याचा हेतू हेच आहे की आपल्याला बुद्ध लेणीला भेट दिली पाहिजे. ही लेणी देखील खूप सुंदर आहे. बुद्ध लेणीच्या वरच्या साईडला आपल्याला चर्चचे अवशेष पाहायला मिळतात. तिकडे जाण्यासाठी हा इथून रस्ता आहे. लेणीच्या वरच्या साईडला जाण्याचा हा रस्ता आहे. लेणीच्या वरच्या साईडला चर्चचं काम झालेलं आहे. भारतीय पुरातत्व विभाग या चर्चकडे लक्ष देत आहे, कारण की हे पण एक प्राचीन चर्च आहे. जे पण प्राचीन मंदिरं आहेत, जे प्राचीन बुद्ध लेण्या आहेत, ते किल्ले आहेत, जे प्राचीन वास्तू आहेत, त्यांच्याकडे त्यांचा सांभाळ करणं हे आता भारतीय पुरातत्व विभाग यांचं काम आहे. चर्चचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. इथे जर पाहिल्यानंतर असं वाटतं स्नानगृह असावं. लेणीच्या वरच्या साईडला खूप जुना चर्च आहे. भारतीय पुरातत्व विभागाची इथे पाटी देखील लावलेली आहे. लेणीच्या बुद्ध लेणीच्या वरच्या साईडला चर्चचं काम झालेलं आहे. आता हे चर्च भग्नावस्थेत आहे. हे जे दोन्ही साईडला बघताय हे चर्चचे अवशेष आहेत. हा मधील रस्ता आहे. दगडाने बांधकाम झालेलं आहे. हे बघा, आपल्याला इथे खूप साऱ्या खारुताई पाहायला मिळतात. खूप छान वाटतं त्यांचा आवाज ऐकून. एक मन प्रसन्न होऊन जातो. लेणीचे जे पिलर कमजोर पडलेले आहेत त्याकडे भारतीय पुरातत्व विभागाने लक्ष दिलं पाहिजे, कारण की वरती इतक्या मोठ्या चर्चचं काम झालेलं आहे. संपूर्ण दगडाचा वजन या लेणीवरती येतं आणि आतील लेणीचे जे पिलर आहेत ते बरेचसे खराब झालेले आहेत, ते नष्ट होत आलेले आहेत. त्याच्यामुळे भारतीय पुरातत्व विभागाने त्या पिलरची नव्याने बांधणी करावी. या साईडला बरेचसे अवशेष नष्ट झालेले आहेत. या साईडला जर पाहिलं तर इकडे चर्च तिकडे पुढच्या साईडला आहे आणि इकडे ख्रिश्चन धर्मीय लोकांचे इथे मृतदेह गाडले जातात. या चर्चच्या जर समोर आपण बघितलं तिकडे नव्याने चर्च बांधण्यात आलेला आहे आणि हे जर पाहिलं ख्रिश्चन धर्मीय लोकांचे लोक निधन झालेले आहेत, त्यांच्या इकडे माणसं गाडलेली आहेत. इथे नवीन चर्च बांधलेला आहे. तर अशा प्रकारे या लेणीचं बांधकाम आहे. या लेणीच्या वरच्या साईडला आपल्याला चर्च देखील पाहायला मिळतो. हे जे चर्च आहे हे 1544 साली हे बांधण्यात आलं होतं. तर आज आम्ही बोरिवली येथील मंडेश्वरी बुद्ध लेणी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. येथील ऐतिहासिक हे चर्च आहे हे देखील आम्ही तुम्हाला दाखवलं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. नमो बुद्धाय.